नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. तर त्यासाठी मी इथं 300 ग्राम तीळ घेतलेत आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे बारीक गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं. शेंगदाणे व्यवस्थित भाजले की मग त्याला काढून घेऊ. शेंगदाणे काढले की त्या कढईमध्ये तीळ टाकून घेऊ. तीळ छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता शेंगदाण्याच्या 2 फोडी करून घ्यायच्या आपल्याला. तर त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये हलक्या हातानं त्याला असं वाटून घेतलं. हे अशा पद्धतीने केलं की मग आपला टाईम वाचतो. आता आपल्याला गूळ कट करून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये 2 वाट्या गूळ टाकून घ्यायचा. 2-3 चमचे पाणी टाकून त्याला छान असं वितळू द्यायचं आणि त्याला बारीक गॅसवर कंटिन्यू असं हलवत राहायचं. अधूनमधून चेक करत राहायचं की गोळी बनली आहे का नाही. गोळी अशी म्हणजे फक्त मऊ नाही बनायला पाहिजे, कडक बनायला पाहिजे. मग आता माझी बनली होती म्हणून मी त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतले. आता हे सगळं मिक्स करून एका ताटामध्ये काढून घेतलं. आता एका दुसऱ्या ताटाला तूप लावून मग त्याचे छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे. तर तयार आहेत आपले तीळ शेंगदाण्याचे लाडू. चला तर मग बाय बाय.